सर्व भीमसैनिकांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान। भावांनो, सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्व आंबेडकरी समाजांचं लक्ष केंद्रित केलेलं आहे महाबोधी विहार म्हणजे बोधगया। बोधगयामध्ये अमर उपोषण चालू आहे। मोठ्या संख्येने त्या ठिकाणी प्रोटेस्ट होते। हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी भिक्खू संघ उपोषणाला बसले आणि ही सर्व माहिती तुम्हाला फक्त इंस्टाग्राम व युट्यूबच्या माध्यमातूनच मिळते, कारण की आपली बहुजन मीडिया जी आहे ही कमजोर आहे। हे तुम्हाला माहिती आहे, मलाही माहिती आहे। कुठलाही मोठा न्यूज चॅनल अशा घटना आंबेडकरी समाजांची चळवळ किंवा बौद्ध समाजांची सध्याला काय परिस्थिती आहे त्या ठिकाणी हे दर्शवत नाहीये। पण भावांनो, मी जर म्हटलं तुम्हाला की आपलेच आंबेडकरवादी समाजाचे काही युट्यूबर्स आपल्या समाजातील आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात आणि महाबोधी विहार ज्या ठिकाणी लाखोच्या संख्येने हजारोच्या संख्येने भिक्खू संघ अमर उपोषण करतात यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात, तर भावांनो तुम्ही मला म्हणसाल की हे कोणी केलंय? तर भावांनो, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती देण्यात येईल। मुद्दा असा, आजपासून 2 महिन्या अगोदर भीमा कोरेगाव या ठिकाणी गेल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता शबीबा पाटील हे त्या ठिकाणी आम्हाला भेटल्या होत्या आणि त्या ठिकाणी त्यांची एक व्हिडिओची बाईट घेतली होती। मी सुद्धा घेतली होती आणि गौतम बोंबाडे यांनी सुद्धा घेतली होती। पण मी माझी व्हिडिओ न अपलोड करता त्यांच्या चॅनलवरतीचा व्हिडिओ घेऊन मी अपलोड केला। ठीक आहे, मी त्यांच्या चॅनलवरून व्हिडिओ घेतला, तो तब्बल 1.5 मिनिटाचा व्हिडिओ होता। ठीक आहे, 1.5 मिनिटाचा मी व्हिडिओ घेतला आणि माझ्या चॅनलवरती अपलोड केला, कारण की वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यकर्ता होत्या ते सामाजिक कार्यकर्ता आहे। ठीक आहे, त्यांनी जो मेसेज दिलेला होता तो मेसेज समाजापर्यंत जास्तीत जास्त पोहोचावा म्हणून त्या मुद्द्याने मी तो व्हिडिओ घेतला। पण गौतम बोंबाडे त्या व्हिडिओमध्ये कुठेही नव्हते, फक्त व्हिडिओमध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता शबीबा पाटील ताई एकट्याच होत्या। त्या भीमा कोरेगाव त्या संबंधित बोलत होत्या। तर तब्बल तो 1.5 मिनिटाचा व्हिडिओ भावांनो मी त्याच्या चॅनलवरती घेऊन माझ्या चॅनलवरती अपलोड केला आणि आपल्या समाजापर्यंत जास्तीत जास्त तो मेसेज पोहोचावा म्हणून तो व्हिडिओ मी घेतला होता। पण ह्या ठिकाणी मुद्दा असा, आज त्या घटनेला 2 महिने पूर्ण झालेत भीमा कोरेगाव, बरोबर। पण आज गौतम बोंबाडे यांनी तब्बल 148 युट्यूबरांना, म्हणजे जे सर्व आंबेडकरी राईट्स आहेत, जे आंबेडकरी विचारधारेवरती व्हिडिओ बनवतात, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार झाला पाहिजे म्हणून व्हिडिओ बनवतात। पण गौतम बोंबाडेनी सर्वांना स्ट्राईक दिली आहे। स्ट्राईकमुळे भावांनो कित्येक भावाचे चॅनल डिलीट झाले, कित्येक जण माझ्यासारखेच परेशान आहेत। पण इतकं सर्व होऊन सुद्धा मी मान्य केली की चुकी माझी आहे भावा, मी व्हिडिओ तुझ्या चॅनलवरतून घेतला, तो घ्यायला नको पाहिजे होता। पण ठीक आहे, मी माफी मागायला तयार होतो, मी त्याला सॉरी म्हटलं। पण तरीही सुद्धा गौतम बोंबाडे हा काहीच ऐकून घेण्यासाठी तयार नाही आणि जेव्हा त्याच्याशी संवाद करण्याचा प्रयत्न केला भावांनो, तर तब्बल गौतम बोंबाडे कोणाचा मेसेज नाही, कॉल नाही, कोणाचाही कॉल घेत नाहीये, मेसेज करत नाहीये, काहीच रिप्लाय देत नाहीये। तर नंतर प्रयत्नानंतर जेव्हा त्याच्याशी संवाद झाला भावांनो, तर गौतम बोंबाडे बोलतोय की तुम्ही मला क्रेडिट दिले नाही। पण गौतम बोंबाडेला जेव्हा प्रश्न केला मी की भावा, शबीबा पाटील हा एक सामाजिक कार्यकर्ता आहेत, वंचित बहुजन आघाडी ते समाजासाठी कार्य करतात, मी सुद्धा समाजासाठी कार्य करतो, तू समाजासाठी कार्य करत नाही का? तर गौतम बोंबाडे बोलतोय की मी समाजासाठी कार्य करत नाही, मी फक्त युट्यूबसाठी काम करतो। हा त्यांचा स्टेटमेंट आहे। तर भावांनो, युट्यूबवरती काम करत असताना आम्हाला माहिती आहे की दुसऱ्यांची व्हिडिओ घेणं हे अनलिगल आहे। ठीक आहे, पण मी या नात्याने घेतलं की आपला समाजातील कार्यकर्ता आहे, आपला समाज बांधव आहे, सोबत उठणं बसणं आहे, एकमेकांना भेटलो आहे, चांगल्या पद्धतीने ओळखतो। त्याला जर काही प्रॉब्लेम होता की माझ्या चॅनलवरतून तू व्हिडिओ घेतला तर तू मला फोन करून सांगू शकत होता, मला मेसेज ड्रॉप करू शकत होता, पण स्ट्राईक द्यायला नको होती। कारण की याच्यामुळे काय होतं की पूर्ण आपल्या समाजातील आवाज दाबला जातो। तर आतापर्यंत फक्त मी अशाच जातीवादी कंटकांना घोडा लावण्याचं काम केलंय, पण आपल्या समाज बांधवांना, आपल्या समाजातील असे भाऊ जर समोर येऊन आपलाच पाय ओढत असतील तर समाजामधले कुठून प्रगती होणार? जर समाजामध्येच आपण आपसामध्येच भांडत बसलो तर दुसरे मुद्दे कोणी सोडवायचे? तर म्हणून या मुद्द्यावर जेव्हा गौतम बोंबाडे सोबत चर्चा झाली, तर गौतम बोंबाडे काय बोलतोय हे तुम्ही कॉल रेकॉर्डिंग मध्ये बघू शकता। तर कॉल रेकॉर्डिंग तुम्ही फक्त शेवटपर्यंत ऐकावी। हॅलो, हा बाई बोला। आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे की तुम्ही जी स्ट्राईक दिलेली आहे ते तुमच्या हातामध्ये आहे देणं, ठीक आहे, रिमूव्ह करणं सुद्धा तुमच्या हातामध्ये आहे। ऑथोराइज पार्टनर आहे आणि युट्यूब साठी मी काम करतो। माझे जर 100% कॉपीराइट यूज तुम्ही करत असाल तर तुमच्यावरती युट्यूब लिगल ऍक्शन घेतलेली आहे, त्याद्वारे मी ऍक्शन केलाय। तुम्हाला वाटते युट्यूबला तुम्ही मेल करा की तुमचे कंटेंट जे आहेत ते तुमचे स्वतःचे आहेत,
तो तुम्हाला रिमूव्ह करेल किंवा तुम्हाला काहीतरी करायला सांगेल. जोपर्यंत आदेश भेटत नाही युट्यूब कडून मी काही करू शकत नाही. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे भाऊ असं झालंय आता ते की तुम्ही समाजामध्ये काम न करता तुम्ही स्वतःसाठी काम करताय, बरोबर ना? हा बिलकुल. हर युट्यूबर जो आहे तो स्वतःसाठी काम नाही, करतो, नाही, याच्यासाठीच करतो ना. म्हणजे तुम्हाला समाज बांधवाशी काहीच घेणं देणं नाही. राईट मुद्दा ना? समाज बांधवासाठी असं नाही म्हणत आहे मी. मूर्खासारखा सवाल कशाला करते तू? तुम्हाला समाज बांधवाशी काही तू घेणं माझं- देणं, तुम्हाला अरे असं इकडे वाटत ऐक नाही ना. की समाजातील व्यक्ती समोर गेला पाहिजे म्हणून, बरोबर ना? समोर जा किंवा मागे जा ना, मला काय करायचं आहे रे भाऊ? व्हिडिओ लोकांनी युज केलेले आहेत, पण मी सुद्धा अजून एकाही भावाला स्ट्राईक दिलेली नाहीये. ऐक ना, तू माझी ऐक. मी जेव्हा बाहेर फील्डमध्ये काम करतो, तू घरात बसून काम नाही करत उंदरासारखा. मी बाहेर जातो आणि मेहनतीने व्हिडिओ घेऊन येतो. जर माझे यूज कधी अरे व्हिडिओ बाबा, करत मी असेल काय म्हणतो, तर मी कॉपीराईट दिलाय ते युट्यूबद्वारे. ठीक आहे ना. मी मॅच नाही केला, युट्यूबने मॅच करून दिलेला आहे. आणि त्यावरती कोणी जर माझ्यावरती असं जर काहीतरी बोलत असेल ना, तर त्याच्यावरती लिगल ऍक्शन डायरेक्ट बाय युट्यूबद्वारे मी घेणार आहे. नाही ते घेऊ शकतो तुम्ही, नो टेन्शन. त्याचा आम्ही काही विषय नाही त्याचा. हा, त्या निहाल पाटीलने जो आहे तो आम्ही एकाच ऐकून घे ना. तुझा तो खास मित्र, माझं ऐकून घ्या. तो तुझा खास मित्र आहे ना निहाल पाटील. त्या निहाल पाटीलने मला शिवा दिलाय. नाही मी काय बोलतोय ते तुम्ही जी राईट जी पॉलिसी आहे ना, ती पॉलिसीचा मी सुद्धा सन्मान करतो. मी तुम्हाला फक्त एकाच नात्याने बोलतोय की तुम्ही माझ्या समाजातील कार्यकर्ता आहात, ठीक आहे, आणि तुम्ही माझ्यावर सिनियर आहात, म्हणून मी तुम्हाला आपला लहान भाऊ म्हणून मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला की भाऊ तुम्ही जी स्ट्राईक दिली तो मीच आहे, तर तुम्ही ती रिमूव्ह करा म्हणून. पण तुम्ही जर इच्छुक नसाल तर काही विषय नाही, ठीक आहे. तुम्ही जर इच्छुक नसाल ना भाऊ, तर तुम्ही काही विषय नाही त्या गोष्टीचा. हा, तर मी चुकी नाही केलाय ना. युट्यूबने मला 100% मॅच कंटेंट दिलेला आहे. युट्यूब 100% मॅच झालेलं आहे, ते मला माहिती आहे, ठीक आहे. मला माहिती आहे, मी युट्यूब वरती काम करतो. हा, ऐक ना, अजून ऐकून घे ना माझं. ऐक ना, स्ट्राईक जसा हातामध्ये असते भाऊ. मी काय बोलतो, अरे माझं ऐकशील का आता तू? हा बोला. तो तुमचा मित्र जो निहाल पाटील जो आहे ना, तो मला लवड्या लुड्या म्हणून धमकी दिलाय त्यानं, ठीक आहे ना. हा, ते हे बघा, ते त्यांचा पर्सनल मॅटर झाला भाऊ, ठीक आहे. तो त्यांचा पर्सनल मॅटर आहे. मी माझा मुद्दा मारतोय तुम्हाला. बघा बरं, खरं आहे ना. मी तुम्हाला याच्या मुद्द्यावरून बोलतोय की तुम्ही माझ्यावर मोठा त्याची बाजू घेऊन कसे बोलून राहिले तुम्ही? हा, त्याची बाजू घेऊन कशाला बोलून राहिले की त्या निहाल पाटीलला दिलं म्हणून? मी त्याची बाजू घेऊन बोलत नाहीये. तर निहाल मला तो तुमच्या नागपूरमध्येच राहतो. हा, राहत असेल ना. तो कुठे राहतो? मुंबईमध्ये राहू. मला काय करायचं? माझं कंटेंट युज करून राहिला. एक दिवस नाही झाला ना, खूप दिवस झाले युज करतात आहेत. पण एक गोष्ट सांगा मला, एक गोष्ट सांगा. हा, तुम्ही नेहाला ओळखत नाही का? हा, तुम्ही नेहाला ओळखत नाही? नेहाला ओळखतो म्हणून माझे असं काही माझ्यासाठी काम करतो का तो? मला कमवून मेहनत करतो. मी एवढं नाही, ते नाही ओळखत मी. ओळखीचा प्रश्नच नाही आहे ना. युट्यूब थोडी म्हणतो की आपल्या रिश्तेदाराला तुम्ही कॉपीराईट मी काय बोलतोय ते तर ऐकून घ्या. मी काय म्हणत आहे मला एवढं सांगा ना यार. तुम्ही माझ्यासोबत बस नाही करायचं ना. माझ्याकडे आहे ना काही परमिशन? नाही सगळ्यांकडे जे युट्यूब वरती काम करतो तर सगळ्यांकडे अथॉरिटी असते, तसं काही नाही. हॅलो, क्रेडिट देण्याचा इश्यू विसरला का तू? मला क्रेडिट दिला का तू? अरे ऐक ना, मला क्रेडिट दिला का तू व्हिडिओ वरती? अरे बाबा, मग मेसेज करायचा असता ना. मी का लांबचा आहे का? हॅलो, तू तू माझा जर जेवण खाशील तर माझ्या जे होटलाचं नाव सांगशील ना. अरे बाबा, मग सांगायचं की भावड्या तो मला क्रेडिट कार्ड दिलं नाही. आपण असं नाही की भेटलो नाही म्हणून. आपण भेटलो. मी कशाला तुला म्हणेन? ते तुझ्या मॅटर आहे ना. तू काय करते म्हणून तुम्हाला क्रेडिट दिलं का? तुला समजते का युट्यूब चालवते का? पण सांगायचं ना की बाबा चल बाबा नवीन कशाला मी सांगू? तू माझा तू पहिल्यांदा काम करून राहिला का? मी पहिल्यांदा माहितीच नाही या सर्व गोष्टी. हा, तुला नाही माहिती आहे तर युट्यूब तुला परमिशन देईल ना काय करायचं म्हणून. तू त्याला विचार ना युट्यूबला. मला कसं पहिल्यांदा काम करू लागलो ना. पण आता तुम्ही मोठा मी पहिल्यांदा काम करत नाही आहे. 148 जे लोक आहेत ना त्यांना मी स्ट्राईक याच्यासाठी पाठवलेला आहे. कम्युनिटी हे कॉपीराईट त्यांनी 100% यूज केला आहे आणि मला क्रेडिट अजिबात दिलेलं नाही आहे. लोगो लावला आहे, आपलं नाव लावलेलं आहे आणि 100% कॉपीराईट कंटेंट आहे. म्हणून युट्यूबने सरळ स्ट्राईक सेंड करायला काय सांगितलं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे ते युट्यूबला तुम्ही ईमेल करा, नाही कोणत्याही राष्ट्रपती जवळ जाऊ. मी काय करू शकत नाही. लास्ट ना आता याच्यानंतर. तर भावांनो, ही तर कॉल रेकॉर्डिंग आहे, पण व्हॉट्सअपला सुद्धा त्याच्याशी चर्चा झाली. बाजूला तुम्हाला स्क्रीनशॉट दिसत असतील. तर त्याला फक्त एवढंच सांगणं होतं की बाबा तुझी स्ट्राईक दिलेली आहे ती रिमूव्ह कर. पण गौतम बोंबार्डे हा वेगळ्याच इगोमध्ये आहे. त्यांना असं वाटतंय की माझे 1.5 लाख सबस्क्रायबर बघून हे माझ्याशी जळतात. पण भावा, तुला सांगू इच्छितो की आम्हाला तुझ्याशी काहीच फरक पडत नाही. तुझे 1.5 लाख असो की 10 लाख असो, आम्हाला घंटा फरक पडत नाही तुझ्या सबस्क्रायबरशी आणि तुझ्या चॅनलशी. आम्ही ग्राउंड लेवलला काम करतो, आम्ही समाजासाठी काम करतो, ठीक आहे. आणि तुझा जो बोलण्याचा टोन होता, तू समाजासाठी कार्य नाही करत, तर नको करू भावा. तुला एकट्याला कार्य करायचंय, तू एकट्याला कार्य कर. मी तुझ्या चॅनलवरतून व्हिडिओ घेतला, ती माझी चुकी होती, मी मान्य केली. पण त्या व्हिडिओमध्ये तू कुठेही नव्हता. त्या व्हिडिओमध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता होत्या शबीबाताई पाटील.
बरोबर, त्यांनी जो समाजासाठी मेसेज दिला होता तो मेसेज जास्तीत जास्त समाजापर्यंत पोहोचावा म्हणून त्या उद्देशाने मी व्हिडिओ घेतला होता. पण तुझ्याशी संवाद घालताना एक मात्र लक्षात आलं की तू समाजासाठी हानिकारक आहे. तू समाजामध्ये वादिवाद करण्यासाठी व समाजाचा बोधग्यावरून लक्ष हटवण्यासाठी हे सर्व कार्य करतोय. कारण की 148 युट्यूबरांना तू स्ट्राईक दिली, किती भावांचे चॅनल डिलीट झाले व किती माझ्यासारखे जे भाऊ आहेत ते सध्या परेशान आहेत. पण काय हरकत नाही, तू स्ट्राईक दिलीस, तू समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतोय, बिनधास्त कर, हे कार्य तुझं चालू राहू दे. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, तू ज्या समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतोय तो समाज तुला नक्कीच घोडा लावेल आणि त्यातून मी सुद्धा एक असेल. जेव्हा तुला घोडा लावण्याचा टाइम येईल तेव्हा सर्वात अगोदर मी राहील समोर. ही गोष्ट मात्र लक्षात ठेव. आणि भाऊने एक गोष्ट मात्र अजून तुम्ही लक्षात ठेवा की हे असे व्यक्ती समाजाला गुमराह करण्याचं काम करतात. हे जर समाजामध्येच एकमेका भावांना जर सपोर्ट करत नसतील तर समाजामध्ये काय हे डेव्हलपमेंट करणार आणि काय प्रगती करण्याचं काम करणार आहेत. हे फक्त स्वतःला पैसे कमवण्यासाठी व फेम आणि मनी मिळवण्यासाठी हे फक्त समाजामध्ये उपस्थित आहेत. हे फक्त डॉक्टर आंबेडकरांचा झेंडा व अजेंडा घेऊन समोर जाणारे व्यक्ती नाही आहेत. हे RSSचे काही दल्ले आहेत जे समाजाच्या नावाखाली जगतायत आणि समाजामध्ये तेढ कसा निर्माण करायचा हे यांच्या सतत डोक्यामध्ये असतं. कारण की आज मी 3 ते 4 दिवस झाले या बोंबार्डेशी चर्चा करतोय, पण बोंबार्डे कुठलाही मला रिप्लाय न देता काय बोलतोय की तुम्हाला पंतप्रधानांकडे जायचं तर जा, मी स्ट्राईक रिमूव्ह करणार नाही. काय हरकत नाही, 90 दिवस आहे, 90 दिवसामध्ये स्ट्राईक हटून जाणार. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव बोंबार्डे, यानंतर तूही आमचे व्हिडिओ घेऊ नको आणि आम्ही तुझे घेणार नाही. पण तू जर चुकून आमच्या चपक्यामध्ये पडला तर माझ्या इतकं वाईट नाही, ही गोष्ट मात्र लक्षात ठेव. कारण की मी सतत जे नालायक लोक असतात त्यांना घोडा लावण्याचं काम करतो. पण मी हे विसरून जाणार जेव्हा तू माझ्या चपक्यामध्ये पडणार की तू माझाच भाऊ आहे आणि माझ्याच समाजातील आहे. आणि काय बोलतो बोंबार्डे की तुझे 1.5 लाख सबस्क्रायबर बघून आम्ही जळतो. अरे भावा, आम्हाला काय फरक पडणार आहे, तुझे 1.5 लाख असो का 2 लाख असतो. मी तर म्हणतो तुझे 10 लाख झाले पाहिजे. ठीक आहे, मला चांगलं वाटेल की माझ्या समाजातील कार्यकर्ता समोर जातोय. ठीक आहे, आणि समोर गेल्यानंतर असे काही काम करू नको पुन्हा जेणेकरून समाजातील बांधवांना त्रास होईल. ठीक आहे, तुझ्यामुळे काही समाज बांधवांचे युट्यूब चॅनल डिलीट झाले जे पूर्णपणे युट्यूबवरती अवलंबून होते. त्यांच्या पोटावर तू बोंबार्डे लात मारली आणि तुलाही माहिती आहे तू सुद्धा पूर्णपणे युट्यूबवरती अवलंबून आहे. तुझं जर चॅनल डिलीट झालं तर तुला किती वेदना होतील, किती त्रास होईल तुला, हे तू लक्षात द्यायला पाहिजे होतं. आणि जरी तुझ्या चॅनलवरून व्हिडिओ घेतले होते तर तू कॉपीराईट स्ट्राईक न देता एक वॉर्निंग स्ट्राईक द्यायला पाहिजे होती जेणेकरून समाज बांधवांना तुझे व्हिडिओ डिलीट करण्याला वेळ मिळाला असता. पण तू ते न करता तू डायरेक्ट स्ट्राईक दिली ज्याच्यामुळे काही आपल्या समाज बांधवांचे चॅनल डिलीट झाले. आंबेडकरी समाजाचा आवाज तू दाबण्याचा प्रयत्न केला नाही, तू डायरेक्ट आंबेडकरी समाजाला दाबण्याचा प्रयत्न केलाय. तर भावा, अजून सुद्धा तुझ्याकडे वेळ आहे, आपली काय तुझ्याशी दुश्मनी नाही. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, ज्या भावांचे चॅनल तुझ्यामुळे डिलीट झाले ते तुला नक्कीच तुझ्यावरती ऍक्शन घेतील आणि लवकर घेतील. त्यातून मी सुद्धा एक असेल, ही गोष्ट मात्र लक्षात ठेव. तर भावांनो, आपली काय कोणाशी पर्सनल दुश्मनी नाही, पण गौतम बोंबार्डेने जे केलंय हे चुकीचं आहे. जरी आपल्या समाज बांधवांनी चॅनलवरून व्हिडिओ घेतला, मी सुद्धा घेतला, तर त्यांनी वॉर्निंग द्यायला पाहिजे होती, ना की स्ट्राईक. माझेही व्हिडिओ आपले समाज बांधव पूर्णपणे घेतात, पण माझ्याकडेही अथॉरिटी आहे, पण मी अजूनही कोणाला कॉपीराईट देत नाही. कारण की माझाच भाऊ आहे, माझा समाजातील कार्यकर्ता आहे, समोर गेला पाहिजे, 2 पैसे त्यानेही कमवले पाहिजे, माझा हा उद्देश आहे. तर भावांनो, या असे समाजातील कार्यकर्ते असले तर समाज कधीही प्रगती करणार नाही. कारण की हे समाजाला सोबत न घेता एकट्याचाच खिसा कसा भरण्यात येईल व एकट्यालाच समाजामध्ये कशी वाहवा मिळेल याचा प्रयत्न सतत असतो. तर भावांनो, आजचा मुद्दा हाच आहे की आपल्या समाजातीलच काही असे कंटक आहेत जे समाजाला समोर जाण्यापासून विरोध करतात, काही भावांना प्रगतीपासून विरोध करतात. तर भावांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना जय भीम माझा आणि जय संविधान.